आज आम्ही काँग्रेस व शिवसेना उभाटा महापालिका आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे जो कोल्हापूर महापालिकेचा आकृतीबंधाचा त्याकरता सेवा नियमावलीचा प्रस्ताव ज्याच्यामुळे कर्मचारी भरती रखडलेले आहे, 1800 पदे रिक्त आहेत जवळपास. त्याच्यामुळे महापालिकेच्या सगळ्या विभागांचा बोजवारा उडलाय. पाणी पुरवठा असेल, आरोग्य असेल, बांधकाम विभाग असेल, इस्टेट विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, कचरा विभाग असेल, दवाखाना विभाग असेल, सगळ्या विभागात वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 ची जवळपास 1800 पदे आता गेल्या 2 वर्षामध्ये हा आकडा वाढलेला आहे. हा प्रस्ताव खरं म्हणजे तात्काळ मंजूर व्हायला पावता. आमच्या बरोबरीनं सांगली महापालिका, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक महापालिकेचे प्रस्ताव त्यावेळेला मंजूर झाले. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू झाले. कोल्हापूरचेच का मागे पडले? या ठिकाणी पण गेल्या 2 वर्षापासून महायुतीचे नेते आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. हा आमचा प्रश्न आहे. आता महापालिकेत महायुतीची सत्ता येऊन 1.5 महिना झाला. आम्ही त्यांना वेळोवेळी 1.5 महिन्यात सांगून देखील मान्यता मिळवा. त्यामुळे आज आम्हाला साखळी लाक्षणिक उपोषण करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न निकालात काढल्याशिवाय, तसंच फेरीवाला समिती जी त्या निवडणूक जी समिती गठीत झालेली आहे त्याला राज्य शासनाने फक्त गॅझेट करायचं आहे, मान्यता द्यायचं आहे. त्याच्यानंतर फेरीवाला धोरण कोल्हापूरवर राबवायचं आहे. त्यामुळे जो अतिक्रमणाचा विळखा शहराला बसलाय, वाहतुकीचे प्रश्न निर्माण व्हायला हे प्रश्न मिटायचे असतील तर हे 2 प्रस्ताव तात्काळ मंजूर झाल्याशिवाय हे प्रश्न मिटत नाहीत. याची नोंद सरकारनं स्थानिक नेत्यांनी घेऊन तात्काळ मिटवावेत ही आमची प्रमुख मागणी आहे. जर मिटवले नाहीत तर आंदोलनाचं स्वरूप आम्ही वाढतं ठेवू. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून हे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी महापौर साहेब येऊन गेले, स्थायी सभापती आले, त्यांच्याकडून वरिष्ठ ठिकाणी आम्ही आता बोलतो म्हणून सांगून गेलेले आहेत. आम्ही निर्णयाची वाट बघत आहोत.